नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. हनुमंत मधुकर गायकवाड, कंपोस्ट बरोवडे, तालुका माडा. ओके. आता जे आपण हे बाग बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे? हे क्षेत्र अर्धा एकर आहे. अर्धा एकर. ओके. आणि तुम्ही ह्याला एसीटी वैदिक कधीपासून चालू केलंय? म्हणजे गुटी बांधताना बांधून झाल्यावर डोस टाकला याला. ओके. म्हणजे एसीटी वैदिकचा डोस टाकलेला आहे, गोटी बांधली का? हम्म. आता तुम्ही नेहमी काय करायचं आणि ह्या वर्षी काय बदल केलाय? नेहमी केमिकल वरती हे करत होतो, बाग सांभाळत होतो. मग त्यावेळेस जरा मुळी सुटायला प्रॉब्लेम यायचा किंवा बाकी पानं वगैरे किंवा थ्रिप्सचा वगैरे अटॅक जास्त व्हायचा. ओके. आता जर आपण बघितलं, ही जर समजा ही पान वगैरे बघितलं तर अशी पानं होती का ह्याच्या आधी कधी? अशी पान नव्हती. म्हणजे थ्रिप्सचा अटॅकने गुंडाळून जायचे. एवढी काय शेंडा वाढत नव्हता. आता ह्या वर्षी तुम्ही किती गुटी बांधली एसीटी वैदिकवर? एक 60,000 गुटी बांधली. 60,000. आणि त्याला तुम्ही जे कृषी अमृत आणि SSM वापरले. पण आता पहिलं पण तुम्ही किती दिवसापासून व्यवसाय करताय? 10 वर्षापासून करतो. 10 वर्ष. मग 10 वर्षाचा पहिला गुटी फुटण्याचा, मुळी फुटण्याचा जो अनुभव आणि ह्या वर्षी एसीटी वैदिकवर ही झालेला अनुभव, तर काय वाटतं मला? मी पहिलं पण वापरत होतो, त्यावेळेस पण चांगले रिझल्ट होते. पण परत काय दुसरे प्रॉडक्ट वापरले त्यावेळेस काय रिझल्ट नाही. नुकसान तिकडे पिशवीत पण, नर्सरीत पण नुकसान व्हायचं, इकडे झाडात पण नुकसान व्हायचं. आणि आता हे वापरल्यापासून नुकसान पूर्ण कमी आलं. ओके. म्हणजे पहिलं तुम्ही एसीटी वर एकदा केलं होतं. एक नंबर आलं. मग पुन्हा अजून तुम्हाला वाटलं ह्याच्यापेक्षा स्वस्त काय आहे का बघा म्हणून तुम्ही दुसरीकडे गेले. ओके. तर काय वाटतं मला, स्वस्ताच्या महाग लागून किती नुकसान झालं असं वाटतं? बरंच नुकसान झालं. इकडे झाडावर पण नुकसान आणि तिकडे नर्सरीत पण नुकसान. काय वाटतं एकंदरीत जे आपण एसीटी वैदिक वापरल्यानंतर जी मुळी फुटती किंवा तुमचे जे कलम आहे ह्या कलमामध्ये किती तुमचं बाद पहिलं व्हायचं ना? आता पहिलं म्हणजे फार ह्याच्यावर जायचं, 20% पर्यंत बाद व्हायचं. बर. आता काय तेवढं नाही, 3-4% ते आलंय. म्हणजे जवळपास 17-18% तुमचा लॉस थांबला. आणि फार ही गुटी म्हणजे पूर्ण हिवाळ्यात बांधलेली होती 13 नोव्हेंबरला. बर. पूर्ण गारवा होता, त्याच्यामध्ये जाम सक्सेस झालं. मग साधारण आता तुमचं पिशवीमध्ये ज्या गुट्या भरायचा केमिकल वरती, त्यावेळेस किती % तुम्हाला त्याच्यामध्ये तुटाळ सापडायचं? त्याच्यामुळे 20% तोटाळ यायचं त्याच्यामध्ये सुद्धा. आणि ह्या झाडावर किती टक्के व्हायचं का तेवढं? झाडावर पण 4-5% व्हायचं. ह्या वर्षी काय वाटतं आता ह्या वेळेस? नाही, हे नुकसान कमी झालं झाडावरचं पण, आणि पिशवीतलं तर फार 2-3% आलं नुकसान. म्हणजे साधारण आता तुम्ही आता ही एक 60,000 गुटी बांधली, तर ही केमिकल मध्ये केली असली तर किती हजार खराब झाली असती? एक 20,000 खराब झाली असते. 20,000 म्हणजे टोटल लॉस झाला असता, म्हणजे हाताशी आले नसते. 20,000. तर आपल्याला सरासरी ह्याचं प्राइस विचारली आपण, म्हणजे त्या गुट्टीची, तर तुमचा कॉस्ट, विक्रीचा कॉस्ट, तर 20,000चा जर विचार केला तर किती पैसे नुकसान? 20,000 म्हणल्यानंतर तेवढं नुकसानच आहे. साधारण पैशामध्ये किती होतं? पैसा आपलं विक्री आहे 22 रुपयाला रोप विक्री आहे. आपण 20च पकडू धरून झालं तर 4 लाख रुपये होते. 4 लाख रुपयाची गुट्टी नाश होती. तुम्ही एसीटी वैदिकवर खर्च किती केला? खर्च एक 30,000 रुपये आला याला. बरोबर. सांगा, 30,000 रुपये खर्च ह्या वर्षी तुम्ही एसीटीला केला आणि उत्पन्नचा लॉस किती थांबला? 4 लाखाचा थांबलाय. 4 लाख. म्हणजे 30,000ला 4 लाख रुपये तुमचं नुकसान टळलं. बरोबर आहे. आणि तीच केमिकल वर तुमचा खर्च किती करत होता तुम्ही? केमिकल वरती खर्च व्हायचा, एवढा खर्च व्हायचाच. म्हणजे तिथं 30,000 खर्च व्हायचा आणि 4 लाख नुकसान. नुकसान मात्र थांबत नव्हतं. म्हणजे इथं खर्च पण तेवढाच आणि नुकसान 100% तुमचं कमी आलं. आता जी काही इतर शेतकरी आहेत, डाळिंब पिकवणारे किंवा रोपवाटिका करणारे, त्यांच्यासाठी काय एक संदेश देऊ इच्छित आहे? नाही, सॉइल चार्जरचं डोस झाडांना वापरायला पाहिजे. आणि नर्सरी तिकडे थोडाफार वापरला तरी तिकडे चांगलं सक्सेस. तिकडे कसं वापरता तुम्ही? तिकडे पहिल्यांदा सॉइल वापरतो, गुटी भरल्यावर सॉइल वापरतो. बाकी त्याच्यानंतर मायको आणि सॉइल वापरतो पुढच्या आठवड्यात. आणि
आता जर आपण बघितलं ह्याचं पान जर बघितलं, हे असं पान ह्याच्या आधी तुम्हाला भेटायचं का? नाही, ह्या दिवसात तर हिवाळ्यात तर नव्हतंच. आणि आता बघा चिकटा मावा खूप असतो. नाही, तर आपल्या इथं जर बघितलं कुठेही नाही, हात असं फिरवला तरी हाताला काही चिकट लागत नाही, काही नाही. आणि सकाळी कुठला जरी बघितलं तर एकदम जबरदस्त नियोजन आहे. ओके, तर तुम्ही इतर शेतीला पण वापरता का? अनुभव आहे अजून? हा, आता उसाला वापरतोय. सरी सोडलेले त्या उसाला आपण डोस टाकूनच कांडी बुडवणार आहे. ओके, ओके, धन्यवाद.